नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर दुस्सल। ही बातमी देतानाही खूप वेदना मनाला होत आहे। बातमी दुपारी आलेली आहे। दुपारी म्हणण्यापेक्षा 5:30-6च्या दरम्यान ही बातमी आली आणि बातमी करायची इच्छा झाली नाही, परंतु लोकांपर्यंत नेमकी काय परिस्थिती दाखवण्यासाठी ही बातमी करावी लागली। आज नाशिकमध्ये जर का आपण पाहिलं तर ऑक्सिजन सिलेंडर हे लीक झाल्यानंतर त्या ठिकाणी जो मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला, अतिशय मनाला वेदना झाल्या। पाहूया नेमकं नाशिकमध्ये काय घडलं। राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे। नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाली। या घटनेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला। या घटनेत 22 जण दगावल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली। ही संख्या वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली। ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। याविषयी महानगरपालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल। या संदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे। डेथ टोल 22 है। तो वो इस अस्पताल में जो टाँकी बिठाई गई थी, उस टाँकी का कॉक डैमेज होने की वजह से सवेरे प्रेशर नीचे आ गया। इस वजह से इन्वेजिव वेंटिलेटर पे जितने भी लोग थे उनको ऑक्सीजन टाइम पे मिला नहीं। 22 लोगों की मौत हो चुकी है। वो टाँकी इमीडिएटली 1-आधे घंटे के अंदर भी शुरू हो गई। वो अभी उसी टाँकी से सप्लाई हो रहा है, लेकिन इस दौरान जो प्रेशर कम हुआ उस वजह से ये हादसा हुआ है। सर अभी स्टेटस क्या है? अभी पेशेंट्स को ऑक्सीजन ठीक तरीके से जा रहा है। कॉर्पोरेशन के सब डॉक्टर्स और महापालिका आयुक्त भी यहाँ मौजूद है। क्या है, अभी ऑक्सीजन का सप्लाई ठीक से हो रहा है। सर क्या किसी का दोष या कोई ऐसा? अभी मैं उस पर कुछ कमेंट नहीं कर सकता हूँ। अभी हादसा हुआ, पहले उस हादसे से संवरना चाहिए, उसके बारे में गवर्नमेंट के लेवल पे कोई डिसीजन हुआ है। ऑक्सीजन लीक होने की वजह से और जो कोविड पेशेंट्स है उनको ऑक्सीजन ना मिलने से यहाँ पर 22 लोगों का दुखद निधन हुआ है। मैं महाराष्ट्र की तमाम नागरिकों की तरफ से संवेदना प्रकट करता हूँ, उनके प्रति आदर व्यक्त करता हूँ। ये घटना कैसे हुई इसकी जांच के लिए एक उच्च स्तरीय समिति गठित की गई है। इसमें वो समिति के माध्यम से जो भी निर्णय सामने आएगा तो उसके मुताबिक आगे की प्रक्रिया और कार्रवाई की जाएगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने इसके प्रति अपनी भावना प्रकट की है, दुख व्यक्त किया है और जो भी 22 लोगों का यहाँ पर दुखद निधन हुआ है उनके कुटुंबों को 5 लाख रुपए की राशि सरकार की तरफ से मदद देने का ऐलान किया। 12:30च्या दरम्यान मुख्य अग्निशमन केंद्र शिंगाडा तलाव येथे ऑक्सिजन टँक लिकेज झाल्याबाबतचा एक आम्हाला कॉल आलेला होता। त्याप्रमाणे आपले नाशिक मुख्यालयातील पहिली क्विक रिस्पॉन्स व्हेकल आणि त्याबरोबर मी घटनास्थळी दाखल झालो।
त्यावेळेस इथे एक टँकरने ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरण्याचं काम चालू होतं. त्याच दरम्यान टँकच्या उजव्या बाजूला एक ठिकाणचा वॉल लिकेज होऊन त्याचं प्रेशर इतक्या प्रमाणात होतं की ते हाताने वगैरे बंद करण्यासारखं सारखं नव्हतं. प्रेशर खूप असल्यामुळं आणि तिचं ऑक्सिजनची मात्रा वाढत असल्यामुळं तिथं जाण्यासाठी थोडासा ट्रबल येत होता. त्यानंतर आम्ही तिथं स्प्रे करून वगैरे कूलिंग करण्याचा सगळं स्प्रे करून त्याला कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यावरती एक माहिती घेऊन लक्षात आलं की त्याच्यावरती एक वॉल आहे. तो वॉल बंद करण्याचे आम्ही प्रयत्न केले. त्याच दरम्यान आम्ही तिथं जाऊन त्याच्यावरती जो वॉल ओपन होता तो बंद केल्यानंतरचं तिथं ऑक्सिजनचं असलेली गळती बंद झालेली आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते. त्यातील 23 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. या घटनेमुळे 30-35 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात वर्ग केले जात आहे. चिंताजनक असलेल्यांना त्वरित उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. नगर संघर्ष न्यूज ब्युरो, अहमदनगर.